हिस्ट्री रिपीट. खरं तर हा जो संघर्ष आहे तो कारगिल युद्धाच्या वेळेस आपल्याला दिसला होता. नवाज शरीफ अटल बिहारी वाजपेयींच्या गळ्याला मिळत होते, गळाभेट घेत होते. अगदी त्याच वेळेला जनरल परवेज मुशर्रफ सत्तांतर करण्यासाठी, सत्तापालट करण्यासाठी सैन्य घुसवत होते, दहशतवादी घुसवत होते. त्यांनी कारगिलच्या टेकड्यांवर घुसखोरी करून पाठीत खंजीर खुपसलेला होता. याचा अर्थ तो कॉन्फ्लिक्ट तिथं सुद्धा आपल्याला दिसलेला होता की राजकीय जी विंग आहे ती एका बाजूला होती आणि लष्कराची भूमिका होती. नंतर सत्तांतर झालं आणि परवेज मुशर्रफ सत्ताधीश बनले. यावेळेस सुद्धा कदाचित तसंच आहे का? हा इगोची ही लढाई आहे का? सत्तेचा हा संघर्ष आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लपून राहिलेलं नाहीये की मुल्ला मुनीर ज्याला म्हणतात त्याला सत्ता हातात घ्यायची, हस्तगत करायची आहे. याच मुल्ला मुनीरनी म्हणजे लष्कर प्रमुखांनी तिथल्या सर्वात लोकप्रिय नेता असलेल्या व्यक्तीला, त्या माजी पंतप्रधानांना त्यांनी जेलमध्ये टाकलेला आहे. राजकीय हेतूपोटी लष्कराचा केला जाणारा वापर हा सातत्याने तिथं बोलला जातोय. त्याच्याबद्दलचा रोष सुद्धा आहे आणि तिथल्या पब्लिक म्हणजे पाकिस्तानी आवामला तिथल्या लष्करावर आज विश्वास नाहीये आणि म्हणून कदाचित आता सत्ता हस्तगत करण्यासाठीचा हा शेवटचा प्रयत्न तर नाहीये ना. आणि मग मला हे मान्य नाहीये आणि म्हणून कदाचित त्यांच्या विरोधातलाच हे कटकारस्थान नाही का? अनेक प्रश्न निश्चितपणे यातून निर्माण झालेले आहेत. पण जगाच्या समोर हे गेलेलं आहे की पाकिस्तानला एक मालक कोणी नाहीये आणि आता जगाला प्रश्न पडेल की आपण नेमकं बोलायचं कुणासोबत. बरोबर. आणि या देशाची ही अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे आणि खरं तर वेगवेगळ्या चक्रव्यूहात कसा फसलाय पाकिस्तान हे आपण सांगत आलो होतो. आणि ह्या चक्रव्यूहातले हे अंतर्गत शत्रू जे आहेत पाकिस्तानचे ते आहेत. पण आता मात्र भारताने खूप सावधपणे पाऊल टाकलं पाहिजे. अशा विश्वासघातकी देशासंदर्भात कुठलाही निर्णय घेताना आपण सावधगिरीनंच पुढे गेलं पाहिजे. आणि कालच विलास IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्सनं पाकिस्तानला कर्ज दिलं, पाकिस्तानला बेलआउट पॅकेज दिलं. भारत तिथे घसा फाडून जीव ओतून सांगत होता हर जगह पे ऑलमोस्ट विफल कर दिया गया उस कोशिश को. तर जिथं 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 हल्ल्यांचा प्रयत्न झाला ते सगळे हल्ले परतवून लावल्याचं कळतंय. प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण अपडेट्स घेऊयात. प्रशांत, कुठून कुठून कोणते अपडेट्स समोर येत आहेत सध्या? क्या करूं? राजस्थानमधील सर्व जे सीमा भागातील जिल्हे आहेत ते सर्व जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. जैसलमेर असो, बाडमेर असो, या सोबतच इतरही जिल्हे असो, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठं ब्लॅकआउट आहे. बिकानेर, हनुमानगड, जोधपूर येथे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. सोबतच जर बघितलं आपण तर अमृतसरमध्ये देखील सायरन वाजत आहे. ज्या पद्धतीनं माहिती मिळते की तिथे केसफायर व्हायोलेशन जे आहे, शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले तिथे आहे. सोबतच काश्मीरमध्ये डकलेक, हरिपर्वत, लाल चौक हे टार्गेट असल्याची माहिती पुढे आली आहे. जसं ज्ञानदा मगाशी तुम्ही उल्लेख केला होता, 20 मिनिटात जवळपास 50 पेक्षा जास्त बॉम्बस्फोटाचे आवाज आलेले आहेत. नंतर पंजाबमध्ये फिरोजपूर जो आहे तिथे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. सोबतच जर बघितलं श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन पाहायला मिळत आहे. श्रीनगरमध्ये जोरदार गोळीबार होत असल्याची माहिती मिळते. कारगिलमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट आहे. लगातार सतत तिथे ड्रोनचे हल्ले होत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. सोबतच जर बघितलं बारामुल्लामध्ये देखील जोरांनी सायरन वाजायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पठाणकोटमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउट करण्यात आलेली आहे, संपूर्ण लाईट बंद करण्यात आलेली आहे. सोबतच जर बघितलं आपण तर असे अनेक जिल्ह्यांमध्ये, खास करून जे सीमा भागातील जिल्हे आहे आणि सीमा भागातील राज्य आहे त्या भागांमध्ये महत्वाचं म्हणजे जर बघितलं ब्लॅकआउट तर करण्यात आलेलं आहे. पण काश्मीरमध्ये जर परिस्थिती अतिशय धक्कादायक असल्याची माहिती पुढे आलेली आहे. श्रीनगरमध्ये थोडंसं पुन्हा एकदा थांबवते. हां, थोडंसं थांबवते. एक मोठी बातमी आहे. शहबाज शरीफ यांचा आदेश एक प्रकारे धुडकावून लावलाय पाकिस्तानच्या लष्करानं. म्हणजे मुल्ला मुनीर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख, त्यांचा आदेश हा वरचढ ठरताना दिसतोय. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे सीज फायरची, शस्त्रसंधीची घोषणा ही दोनही देशांकडनं करण्यात आली. दोन्ही बाजूंनी हे मान्यही केलेलं पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी आणि आपल्या देशाकडनं तर. कारण भारत आधीपासूनच संयमी आणि शांतताप्रिय देश आहे, त्यामुळे भारत कधीच शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नाही. आणि विलासने एक इतिहासच वाचून दाखवला की कशा पद्धतीनं आत्तापर्यंत नेहमीच पाकिस्ताननं पाठीमागनं वार केलाय, पाठीत खंजीर खुपसलाय आणि तीच वृत्ती पाकिस्तानची पुन्हा एकदा यावेळी आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. यावेळेला खास करून श्रीनगरमधले जे टुरिस्ट स्पॉट आहेत, म्हणजे दाल लेकचा इथे उल्लेख आहे, लाल चौक आहे, अशा ठिकाणांना सुद्धा निशाण्यावरती ठेवल्याची माहिती मिळते. श्रीनगरमधली परिस्थिती नेमकी कशी आहे?
श्रीनगरमध्ये जर बघितलं आपण तर जसं डल लेक एक परिसर उल्लेख केला ज्ञानदातू, त्याशिवाय जर बघितलं आपण तर हनुमानगड हा एक परिसर आहे, त्याशिवाय लाल चौक आहे, यासारख्या परिसरामध्ये सोबतच जर बघितलं आपण तर तिथे जे उद्यान आहे त्या उद्यानाच्या बाहेर देखील जोरदार बॉम्बस्फोटाची आवाज येत असल्याची माहिती पुढे आहे. टार्गेट करण्यात आलेला आहे लाल चौकला, डल लेकला, हनुमानगडला. जवळपास तिथल्या स्थानिक प्रतिनिधीनुसार जी माहिती मिळते आम्हाला की तिथल्या साधारणतः जर बघितलं आपण तर 20 मिनिटात 50पेक्षा जास्त बॉम्बस्फोट झालेले आहे. श्रीनगरमधली परिस्थिती जर बघितली संपूर्ण ब्लॅकआउट आहे. श्रीनगरचे जम्मू अँड काश्मीरचे मुख्यमंत्री यांनी प्रश्न उपस्थित केला श्रीनगरमध्ये ज्या पद्धतीनं शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं त्यावरती आता केंद्र सरकारने उत्तर द्यावं असा थेट सवाल केला आहे. पाकिस्तान हा देश अविश्वासी देश आहे हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. आणि ज्या पद्धतीनं ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ज्ञानदा, त्याच पाकिस्तान जी आहे हा खोटारडा देश आहे. त्यांनी एकीकडे शस्त्रसंधी करण्याचे कांगावं करतात आणि सायंकाळ होतात पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करतात हे पाहायला मिळत आहे. आपण आपल्या प्रेक्षकांना प्रशांत हेही सांगूया की प्रत्येक हल्ल्याचं उत्तर, प्रत्येक ड्रोन हल्ल्याचं उत्तर भारतानं अगदी चोख पद्धतीनं दिलेलं आहे. जरी स्फोटांचे आवाज ऐकू येत असले, सीज फायरचं उल्लंघन झालेलं असतं, शस्त्रसंधी पाकिस्ताननं धुडकावून लावलेली असली तरी सुद्धा भारतीय सैन्य सतर्क आहे, भारतीय सैन्य सक्षम आहे आणि भारतीय सैन्य सज्ज आहे. ही सजगता, ही सतर्कता गेले काही दिवस आपल्याला सातत्याने दिसते आणि आता सुद्धा जिथे जिथे घुसखोरीचा, जिथे जिथे फायरिंगचा, जिथे जिथे ड्रोन हल्ल्याचा पाकिस्तानकडनं प्रयत्न केला जातोय त्या प्रत्येक ठिकाणी भारताकडनं चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे अशी सध्याची माहिती आहे. विलासकडे मी जाते. विलास, आपण जे म्हणतोय की पाकिस्तानचं लष्कर जुमानत नाही आहे, पाकिस्तानमध्ये एक प्रकारे सत्ता केंद्रामुळे होणारी ही सगळी वादावादी अवघ्या जगाला आता नक्कीच समजत असेल की जेव्हा दहशतवादी हल्ले, दहशतवाद्यांना चांगलं चोख उत्तर देण्यासाठी दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधात येते विलास मी या मुद्द्यावरती, पण फिरोजपूरच्या फाजिलकाच्या सीमेवरच्या भागात काही ड्रोन दिसलेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे, पाकिस्ताननं पुन्हा एकदा आगळीक केली आहे. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन देशामध्ये शस्त्रसंधीला सुरुवात झालेली होती, पण पाकिस्ताननं पुन्हा एकदा आपण कसं आपल्या शब्दांवरती ठाम राहत नाही हे फक्त भारतालाच नाही तर जगाला दाखवून दिलंय. त्यामुळे आता जगातल्या इतर देशांची, जे देश सध्या पाकिस्तानला समर्थन देत आहेत त्यांची, सोबतच जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेची भूमिका काय असेल हे सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे जाणून घेणं. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनीच सगळ्यात पहिल्यांदा ट्विट केलं, त्यांनी माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की दोनही देशांचं अभिनंदन सामंजस्य दाखवल्याबद्दल आणि चर्चा केल्याबद्दल आणि शस्त्रसंधीवरती शिक्कामोर्तब केल्याबद्दल. पण पाकिस्तानने काहीच जुमान दिलं नाही आहे. पाकिस्ताननं गेल्या 3 दिवसांप्रमाणे आजसुद्धा भारताच्या विविध भागामध्ये हे ड्रोन हल्ले चालू ठेवलेले आहेत. आपण एकदा सांगूयात की कुठे कुठे काय काय परिस्थिती आहे. सध्या ब्लॅकआउट कुठे कुठे आहे तर राजस्थानचे जे सीमावर्ती जिल्हे आहेत तिथे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. बिकानेर, हनुमानगड आणि जोधपूरमध्ये सुद्धा ब्लॅकआउटची परिस्थिती आहे. श्रीनगरमध्ये 20 मिनिटात एकूण 50 स्फोट ऐकू आल्याची माहिती मिळते. ओमर अब्दुल्ला, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री, त्यांनी सुद्धा काही वेळापूर्वी, अर्ध्या तासापूर्वी ट्विट केलं आणि हा प्रश्न विचारला की संपूर्ण श्रीनगरात स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत, मग शस्त्रसंधीचं नेमकं काय झालं. कारगिलमध्ये ब्लॅकआउट आहे, मोठं फायरिंग होत आहे श्रीनगरमध्ये आणि श्रीनगरमध्ये मोठ्या संख्येनं ड्रोन अटॅक होत असल्याची माहिती मिळते. विलासकडे मी जाते. विलास, जेव्हा दहशतवाद्यांना भारतानं चोख उत्तर दिलं, अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला ऑपरेशन सिंदूरमधनं,